कामगार कायदे किती आहेत? कारण तुमचं स्पेशलायझेशन लेबरमध्ये आहे, हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. मी प्रश्न विचारलेच नाही, पण तरी सांगितलं. व्हेरी गुड, नाईस. आपण असं करूया, म्हणजे माझं एक कर्तव्य आहे की ह्या कामगार कायद्यांची नावं किमान तुमच्या डोक्यावरून गेली पाहिजे, किमान तुमच्या डोक्यावरून गेली पाहिजे. नंबर्स नाही तर कामगार कायद्याची नावं तुमच्या डोक्यावरून गेली पाहिजे आणि जाणं अतिशय आवश्यक आहे. अदरवाइज तुम्हाला याची व्याप्ती, अरे बहुत बड़ा है भाई, अरे पण बहुत बड़ा क्या है, कैसे क्या बहुत बड़ा है, ये तो आपके ध्यान में आना चाहिए कि नहीं. बहुत बड़ा है तो कैसा बहुत बड़ा है. म्हणून मी तुमच्या पुढे कामगार कायद्यांच्या नावांची फक्त यादी वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 42 आहेत, 44 आहेत, 50 आहेत, 52 आहेत, की अजून कोड काहीतरी आहे. नेमकं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि अगदी साधं सोपं आहे. चला या आपण हे कायदे, कामगार कायद्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 माहित आहे ना. इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट 1946, ट्रेड युनियन ऍक्ट 1926, फॅक्टरीज ऍक्ट 1948, कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉलिशन ऍक्ट 1970, इंटरस्टेट मायग्रंट वर्कर्स रेग्युलेशन अँड एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1979. माहित आहे का? कोरोना काळात पाहिलं असेल तुम्ही इंटरस्टेट मायग्रंट वर्कर. त्याच्यानंतर बोलूया सिने वर्कर्स अँड सिने थिएटर वर्कर्स ऍक्ट 1981. त्यानंतर वर्किंग जर्नलिस्ट अँड अदर न्यूजपेपर एम्प्लॉईज कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1955. माहित आहे? चल ठीक आहे, म्हणजे तुमच्या कानावरून तरी चाललाय. ओके. द वर्किंग जर्नलिस्ट अँड अदर न्यूजपेपर एम्प्लॉईज फिक्सेशन ऑफ वेजेस रेट्स ऍक्ट 1958, सेल्स प्रमोशन वर्कर्स कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1976, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स रेग्युलेशन अँड एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1996, बीडी अँड सिगारेट वर्कर्स कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1966. माहित असेल का त्याची? तर प्लांटेशन वर्कर्स ऍक्ट 1951, माइन्स ऍक्ट 1952, त्यानंतर डॉक वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ऍक्ट 1986, मोटार ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट 1961. त्यानंतर आपण बघूया द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड्स अँड मिसलिजिनियस ऍक्ट 1932. प्रत्येक कायद्याचं महत्व आहे. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948, मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सोशल सिक्युरिटी ऍक्ट 2008. करेक्ट. एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऍक्ट 1959, त्यानंतर पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972, सिने कामगार कल्याण निधी अधिनियम 1981 1981. हे किती झाले? किती झाले मोजले का? चला आपण पुढे बघूया. अजून पुढे यादी आहे. थांबा थांबा, घाबरू नका, अजून यादी आहे, त्याच्याशी सगळ्यांना खेळायचं आहे. बाउंडेड लेबर ॲबॉल्युशन ऍक्ट 1976, चाइल्ड लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉल्युशन ऍक्ट 1986, द कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स ऍक्ट 1953, अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, इंडियन बॉयलर ऍक्ट 1923, मेका माइन्स अँड कोन माइन्स लेबर वेलफेअर फंड ऍक्ट. आता पुढे पुन्हा आहे, अजून यादी संपली नाही. महाराष्ट्र इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट 1947, याला बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट पण म्हटलं जात होतं.
त्यानंतर बॉम्बे शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1948, आता त्याला महाराष्ट्र शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 2017 असं म्हटलं जातं, 2017. त्यानंतर महाराष्ट्र माथाडी हिमालयन मॅन्युअल वर्कर्स रेग्युलेशन अँड वेलफेअर ऍक्ट 1969, महाराष्ट्र रेकग्नेशन ऑफ ट्रेड युनियन्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्ट MRTU अँड पल्प ऍक्ट म्हटलं जातं 1971, महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड वेलफेअर ऍक्ट 1981, महाराष्ट्र हाऊस रेंट अलाउन्स ऍक्ट 1983, महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड ऍक्ट 1953. असे एकूण आपण आता बघूया, त्याचा ब्रेकअप बघूया पुढे काय आहे. तर ते त्याचा ब्रेकअप असा आहे, इंडस्ट्री रिलेशन जे कायदे आहेत, इंडस्ट्री रिलेशन ऍक्ट हे 3 आहेत, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन सोशल सिक्युरिटी 13 कायदे आहेत, त्यानंतर सोशल सिक्युरिटीचे 8 कायदे, हेल्थ अँड वर्किंग कंडिशनचे 13 आणि सोशल सिक्युरिटीचे 8 कायदे, वेजेसचे 4 ऍक्ट आहेत, आणि उरलेले सुटलेले जे कायदे आहेत ते 6 आहेत, जे सेंट्रल ऍक्ट आहेत, 7 स्टेट ऍक्ट आहेत, जे असे की मिळून 28, 6 + 7 बरोबर 41 कामगार कायदे आहेत. आणि झाल्यानंतर मला पहिल्यांदा एका युनियनने भाषणासाठी बोलवलं आणि माझं कर्तव्य म्हणून मी जेव्हा यादी तपासली तर मला ते 35 कामगार कायदे मिळाले. मग पुढच्या एका भाषणात त्याच्यात ॲड झाले ते 37 झाले, त्याच्यात पुन्हा ॲड झाले ते 38 झाले, आणि आज तुमच्यासाठी जेव्हा मी रिव्ह्यू घेतला तर ते 41 कायदे त्या ठिकाणी झालेले आहेत. आता 41 कायदे पुन्हा त्याविषयी सांगणार आहे. 41 कायदे पढ़ सकते हैं क्या अपन, ध्यान में रख सकते हैं? तो उसमें से त्याच्यामधून मी एक काही कायदे सॉर्ट आउट केले जे तुमच्यासाठी, तुम्ही जेव्हा नोकरी कराल, जेव्हा एका इस्टॅब्लिशमेंट फॅक्टरी टाकाल तेव्हा तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले कायदे जे आहेत हे सॉर्ट आउट केले, जे तुम्हाला माहीत म्हणजे माहीत पाहिजे. जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर झालात आमच्यासारखे तर ते तुम्हाला माहीतच पाहिजे. त्या 41 पैकी मी त्या जे माहीत पाहिजे त्यांची यादी मी वाचतोय. मिनिमम वेजेस ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट, ट्रेड युनियन ऍक्ट, महाराष्ट्र रेकग्नेशन ऑफ ट्रेड युनियन अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, BR ऍक्ट, महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट, वर्क्समॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट, मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट, महाराष्ट्र माथाडी ऍक्ट, त्यानंतर सिक्युरिटी कार्डबोर्ड ऍक्ट, त्यानंतर बाउंडेड लेबर ऍक्ट, चाइल्ड लेबर ऍक्ट, महाराष्ट्र शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, PF ऍक्ट, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आणि BOCW बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन ऍक्ट. म्हणजे एकूण 22 कायदे. आता आलो कुठे आपण 41 पर्यंत गेलो होतो, 41. आता आलो आपण 22 कायदे, 22 कायद्यावर आपण आलो. म्हणजे आता कसं झालं की ठीक ठाक आहे भाई, 41 41 से 22 तक आए. अब मैंने आपका सिलेबस भी देखा, लेबर लेजिस्लेशन, तो आपको कितने कायदे पढ़ाने वाले हैं, यहां से हो गया अपना रिलेशन चालू. आपको कितने कायदे पढ़ाने वाले हैं? इसमें से 41 तो नहीं है, शायद सेकंड ईयर वाले 41 पढ़ाने वाले हैं नाही ना. पार्ट 1 वाले म्हणजे पार्ट 1 वाले जर मी जे सिलेबस पाहिलं त्याच्यामध्ये ह्या तुमच्या 22 कायद्यातून 15 कायदे तुम्हाला शिकवले जाणार आहे. आणि त्या 15 कायद्यापैकी जो महत्वाचा कायदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जो आहे त्यामध्ये ले ऑफ आणि फक्त रेग्युलेशन एवढंच मला त्या सिलेबस मध्ये लक्षात आलं, जे अतिशय महत्वाचा. इतरही प्रोव्हिजन्स खूप महत्वाचे आहेत त्या कायद्यात. आता उरलेले जे 7 कायदे आहेत ते कोणते आहेत आणि ते अतिशय महत्वाचे आहेत. ते 7 कायद्यांची यादी मी वाचून दाखवतो, लक्षात घ्या. त्या 7 कायद्यांची यादी जे तुम्हाला शिकवले जाणार नाही, जो आपको पढ़ाए जाने वाले नहीं हैं. उसमें से पहला कायदा है
महाराष्ट्र रेकग्नेशन ऑफ ट्रेड युनियन अँड अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्ट, हे तुमच्या पुढच्या ह्याच्यात आहे का? व्हेरी गुड. मैं तेच मैं पार्ट 1 का सिलेबस में मैंने सर को बोला था, सर बोला ये मैं पार्ट 1 से पढ़ाई कर रहा हूँ, कोरिलेट कर रहा हूँ, सेकंड ईयर के भी लोग आ रहे हैं, तो चलो ठीक है. तुमच्यासाठी महत्वाचा हा अतिशय महत्वाचा कायदा आहे, हा स्टेट ऍक्ट आहे. चला पुढे बघूया. महाराष्ट्र औद्योगिक संबंध यानी BR एक्ट, महाराष्ट्र इंडस्ट्रियलाइजेशन एक्ट है आपको सेकंड ईयर को. वेरी गुड, बहुत अच्छे. ये 2 महत्व के कायदे तो आपके कवर हो गए हैं. उसके बाद इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टैंडिंग ऑर्डर एक्ट सेकंड ईयर. वेरी गुड, यानी अपने 15 और 3 17 हो गए. ठीक है, 17 15 और 3 18 हो गए. चलो आगे चलते हैं. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा, महाराष्ट्र प्राइवेट सिक्योरिटी गार्ड बोर्ड्स का कायदा नहीं है. हाँ, सुरक्षा रक्षक मंडल नहीं है. चलो आगे चलते हैं. PF, बहुत अच्छे. और एम्प्लॉय स्टेट इंश्योरेंस एक्ट है. और बिल्डिंग एंड अदर कंस्ट्रक्शन. क्या बोले? जो सिक्योरिटी बोर्ड है और वो बांधकाम, हाँ. अच्छा, फील्ड विजिट रहती है. अच्छा, यानी आपको मालूमात होती है थोड़ी बहुत, यानी अपन बोल सकते हैं कि है. यानी सिर्फ अपन ऐसा बोलेंगे की आपण म्हणजे एकदम परफेक्टली गेलो तो 3 कायदे बचे हैं सिर्फ. जो मैंने 22 कायदे जो है, जो 22 एक्ट्स मैंने निकाला है, उसमें सिर्फ 3 कायदे आपको क्या बोलते सिलेबस से पढ़ाए नहीं जाते, लेकिन फील्ड विजिट में कवर होते हैं. ठीक, चलो यानी अपन अभी कोरिलेट कर लिए कि भैया जो मैंने आइडेंटिफाई किया है, जो कायदे आपके लिए इंपॉर्टेंट है, तो वो कायदे आपको क्या है पढ़ाने वाले हैं. और पढ़ाने वाले भी बहुत बड़े बड़े धुरंधर है कि नहीं? पढ़ाने वाले हैं काळे मैडम है, राजेश सर है, खोब्रागडे सर है, अपने तुम्हारे देशपांडे सर है, रामटेके सर है, हांडे सर है. मग माही काय गरज आहे? मला कायले बोलवलं आहे तर काय? मला काहीतरी सांगा की मी ना यांच्याशी ते तुमचे कोण आपले रामटेके सर तर ठीक आहे, नवबडे सर यांच्याशी चर्चा केली. नवबदे आहे की काय? नवबदे सर. बरं, मी इथे आलो कसा, हा एक मजेशीर प्रसंग आहे. नवबदे, बरं एनिवे चला जाऊ. त्यांचं पहिलं नाव काय आहे? अतुलजी. अतुलजी, त्यांच्याशी चर्चा केली मी अतुल सरांची, पण मला काही कळलं नाही की नेमकं मी काय करणार आहे तुमच्या समोर येऊन. मी नुसती अशी बडबड करणार आहे की तुमच्या काही उपयोगाचं सांगणार आहे, एवढी स्टॉलवर्ड मंडळी असल्यावर, नाही का? आणि तुम्ही एवढे हुशार असल्यावर, नहीं का? त्याच्यामुळे मी उगाच बाहेरून ऊपर से आके टपक गया और सिर पे आके बैठ गया, नाही का? असं नाही झालं पाहिजे. जरा अजून एक मुद्दा राहिला त्या कायद्यांचं सांगताना. तो मुद्दा असा आहे की अजून 4 कोड राहिले ना साहेब. तो बोलला तो हे 4 कोड राहिले की नाही, म्हणजे ते एक आपल्या डोक्यावर येऊन बसलेला आहे. म्हणजे हे तर ठीक आहे 42, आणि हे तुमचे काय म्हणतात पुन्हा 4. म्हणजे हे 4 म्हणजे काय नेमकं, हे 4 कसे आहेत त्याच्यावर माझं एक युट्यूबवर आहे, एक 3 भाग आहेत माझे, तुम्ही ते बघून घ्याल किंवा मग इथे पुन्हा विस्ताराने सांगू शकतो मी ते. तर हे जे 4 कोड वेगळे, म्हणजे हे 42 तर आहेच आहेत, 41 हे 4 पुन्हा वेगळे. आणि तुम्ही जर गुगलवर गेले तर तुम्हाला 52 कामगारांची यादी दिसते, कामगार कायद्यांची यादी दिसते. पण जेव्हा मी ते बाकीचे कामगार कायदे पाहिले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्यानं त्या प्रकारे आपण कुठे ना कुठे त्याचा उपयोग करतो. म्हणून आपण हे 22 कायदे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. बाकीचे कायदे मग त्या अनुषंगाने रेफरन्स मध्ये आले तर आपल्याला पाहता येतात, एक जनरल आयडिया आपल्या डोक्यात येते. पण हे ते 22 कायदे तुम्हाला शिकवणारे लोक आहेत. आता शिकवणारे लोक आहेत तर मी काय करू, मी काय करू, काय
किंवा लायसन्स वगैरे असतात ना, ते म्हणजे आपल्याला आम्हाला त्या एक्सपेरिमेंटच्या मुलांना भेटायचं काय काय गोष्टी बाप, मग इथेच ते सांगू शकतात ना हे लोक, काही लोक कन्सल्टंट पण आहेत. हा, नाही का? आता हा प्रश्न आहे. चला, एनिवे, मी 2-3 दिवसापासून माझ्या डोक्यात हा किडा, एक इन्सेक्ट माझ्या डोक्यात घुसला होता आणि मी काय तुम्हाला शिकवणार याबद्दल मी सांगतो आणि मग आपण शेवटी त्याला अपडेट करूया. म्हणजे नेमकं तुम्हाला काय द्यायचं, काय खाद्य देता येईल, आहे की नाही, हे माझ्या लक्षात येईल. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. कारण प्रत्येक गोष्टीचं लॉजिकल एंड करणं आवश्यक आहे. आणि जर आपलं लॉजिकच जुळले नाही, एकमेकांची तार्किक संबंध जुळले नाही, एकमेकांना आपण लक्षात घेतलं नाही, यार हा माणूस येतो ना काहीतरी, यार कुछ भी बताते रहता है, यार कुछ समझ में नहीं आता, आम्हाला काय फायदा आहे का, नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा जो किडा माझ्या डोक्यात होता, हा जो इन्सेक्ट माझ्या डोक्यात होता, कीड़ा मालूम है इंसेक्ट, हाँ, वो मेरे सिर में था, वो बहुत गोल गोल घूम रहा था. आणि एक साधा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला, जास्त किडे चालवू नका, जरा लक्ष द्या, कारण आपल्याला कोरिलेट करायचं आहे एकमेकांना. तुम्हाला पण आनंद घ्यायचा आहे आणि मला पण आनंद घ्यायचा आहे.